हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही फ्रेश झालो आणि ब्रेकफास्ट करायला गेलो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर इथे मस्त वातावरण होतं. जरी इथे सूर्याच्या किरणं दिसतात आजूबाजूला, तरी थंडी मात्र काही कमी नव्हती. थंडी भरपूर होती. आणि मग नंतर आम्ही कुठे कुठे काय काय आहे हे बघण्यासाठी पूर्ण हॉटेल फिरत होतो. पण इथे विशेष म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, वेगवेगळ्या प्रकारची पानं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं. म्हणजे मी तरी पहिल्यांदा बघितली होती. इतक्या व्हरायटीज होत्या, पण मला काही कॅप्चर करता आलं नाही. हे बघत असताना हे आपले मित्र आले ॲरिशाचे, आणि ॲरिशा पण ह्यांना बघून त्यांच्यासारखीच करायला लागली. वाटलं की ॲरिशा नक्कीच ह्यांची मैत्रीण असेल. आणि मग नंतर ऊन घेतलं आणि मग नंतर फिरायला निघालो. पण फिरता फिरता आपण तयार झालो आहे, तर आपली कार का अशी, म्हणून तिलाही वॉश केलं. तिचं वॉश झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मग नंतर मॅप्रो गार्डनमध्ये गेलो, गेम्स खेळले. खूप वेगवेगळ्या प्रकारचे गेम होते, ते खेळलो. आणि त्या ॲरिशाने ही ॲक्टिव्हिटी केली. मम्माने सांगितलेलं तिने लक्षात ठेवलं. मस्त तोंडामध्ये पॅकेट घेतलं जे मोठं होतं ते, आणि तिच्या कुडीनुसार तिने चॉकलेटं कॅरी केली. चला, हे करताना तिला फार मज्जा आली. इथे तसंच वेगवेगळ्या प्रकारचे गेम होते. आणि हा गेम फायनली एक गेम आम्ही जिंकलो. त्याच्यामध्ये मला हा मस्त डक मिळालेला आहे. आणि असे वेगवेगळे गेम खेळून आम्ही खूप एन्जॉय केला. इथे ॲरिशाच्या पप्पांनी पण एन्जॉय केलं. आणि इथे हे माशांना बघून असं वाटत होतं किती मस्त निवांत जीवन आहे ना. पण असं नाही आहे, प्रत्येक जीवाला हे स्ट्रगल असतं. आणि मग इथे मॅप्रो गार्डनच्या शॉपमध्ये आलो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीजचे सिरप होते, जे ट्रायल करायला दिले. खूप सुंदर होतं. कुकीज होत्या. आणि तेही पुन्हा माकडांना बघून माकडासारखी करायला लागली. आणि मग इथली आईस्क्रीम ट्राय केली, छान होती. आणि मग आलो स्ट्रॉबेरीच्या शेतीमध्ये. यंदा स्ट्रॉबेरी ही उशिराच होती, कारण की पाऊस असल्याकारणाने यावेळी पीक उशिरा घेतलं गेलं. त्यामुळे स्ट्रॉबेरी काही तयार नव्हत्या. आल्या होत्या पण त्या कच्च्या होत्या. त्या 15-1 दिवसांनी तयार होतील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग विना लेकला गेलो. तिथे हॉर्स राईड्स केले, फोटोज काढले. आणि मग हिला स्प्रिंग पोटॅटो दिला. हा तिने फर्स्ट टाईम ट्राय केला होता. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पूर्ण स्ट्रॉबेरीच्या शेती होत्या. पण स्ट्रॉबेरी ह्या सर्वच कच्च्या होत्या. दुसऱ्या दिवशी घरी जाण्याचा परतीचा प्रवास सुरू झाला. अशी मस्त ही स्मॉल ट्रिप छान झालेली होती. तुम्हाला माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबने, एका लाईकने मला तुमची ऊर्जा मिळेल आणि पुढचे व्हिडिओ